अकलूज हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो। अकलूज नगर परिषदेची निवडणूक होत आहे, परंतु यावेळी मोहिते पाटलांना ही निवडणूक सोपी नसल्याचं चित्र दिसत असून माजी आमदार राम सातपुतेंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीनं अकलूज नगर परिषद लढवण्याचं निश्चित केलं आहे। यामुळे आजपर्यंत अकलूजमध्ये एकतर्फी सत्ता गाजवणाऱ्या मोहिते पाटील घराण्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। 2019च्या निवडणुकीत संपूर्ण मोहिते पाटील घराणे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले होते। दरम्यान 2024 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांच्या नाराजीचे नाट्य रंगले होते आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले। रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य असूनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचं काम केलं। त्यामुळे लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विधानसभेला राम सातपुते यांचा पराभव झाला। टीम देवेंद्र म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे मोहिते पाटलांवर प्रचंड नाराज आहेत। त्यामुळे त्यांनी आता मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेली अकलूज नगर परिषद पूर्ण ताकदीने लढवून माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात अकलूज नगर परिषदेमध्ये कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे। एकीकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार इनकमिंग चालू असताना अकलूज नगर परिषदेमध्ये मोहिते पाटील सत्ता राखण्यात यशस्वी होतात का राम सातपुते परिवर्तन करून कमळ फुलवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।